सात महाराष्ट्राचे न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. माझा भारत देश विकायचा आहे. का विकायचा आहे? कारण माझ्या देशातील एकाही स्त्रीवर अत्याचार होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा. माझ्या भारत देशामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशात एकाही ठिकाणी बॉम्बस्फोट होत नाही म्हणून मला भारत देश विकायचा आहे. माझ्या देशातील नागरिक माझ्या जवानांना दगडाने ठेचून मारत नाहीत म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशातील आरक्षणासाठी एकही जातीय मोर्चा निघत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशामध्ये एकही तरुण बेरोजगार नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशात कोणत्याही संविधानाच्या प्रती जाळल्या जात नाहीत म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशामध्ये एका विचारांची शांती होत नाही म्हणून मला माझा भारत देश. अरे बास बास बास, भारत देश काय भाजीपाला आहे विकायला? हो, विकाऊ देशभक्तीला कवटाळून माझ्या देशाची किंमत भाजीपाला एवढ्या करणाऱ्या लोकांमुळे मला माझा भारत देश विकायचा आहे. आणि म्हणूनच श्री भगवती हायस्कूल मुडगे सहर्ष सविनय सादर करीत आहोत पथनाट्य मला माझा भारत देश विकायचा आहे. हे विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. हो. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आज पुन्हा एकदा एका शेतकऱ्याने केले आत्महत्या आणि यावर आपण पाहूया कृषी मंत्र्यांचे मत. मला खूपच दुःख होत आहे. पुन्हा एकदा भारताच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणून सरकारतर्फे मदत निधीमधून शेतकऱ्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये आहे. आई ते बघ 5 लाख रुपये देत आहेत. आपले बाबा कधी मरणार? मग आपल्याला पण असा निधी मिळेल. त्यातून माझं शिक्षण पण होईल आणि ताईचं लग्न पण. आत्महत्येची चाहूल लागताच गिधाडं टपलेली असतात. अरे आत्महत्येची चाहूल लागताच गिधाडं टपलेली असतात. आईचे लचके तोडायला ती हपापलेली असतात. टपलेल्या गिधाडासाठी आत्महत्येची एक संधी आहे. टपलेल्या गिधाडासाठी आत्महत्येची एक संधी आहे. अधिकारी मंत्री साहेबांना, साहेब आपली इथं चांदी आहे. साहेब आपली इथं चांदी आहे. हे विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. हो. ऐका हो, ऐका. आजपासून नक्षलवादी भरती चालू झाली आहे. हो, मला नक्षलवादी बनायचंय. मला नक्षलवादी बनायचंय. अरे का तुम्हाला नक्षलवादी व्हायचंय? अरे भर दिवसा आपल्या आया बहिणांची अब्रू लुटली जाते आणि आपल्याला ते शांतपणे बघत बसावं लागतं म्हणून मला नक्षलवादी बनायचंय. शिक्षण पूर्ण करून पण बेरोजगार आहोत. नोकरीची शाश्वती नाही. गावातून आजारी माणसाला दवाखान्यात नेईपर्यंत तो जगेल की मरेल ह्याची शाश्वती नाही. त्या सगळ्या परिस्थितीवर सरकारची फक्त आश्वासनं मिळतात म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय. उच्च शिक्षणापेक्षा देवधर्मात पैसे खर्च करणारे शासनाविरुद्ध मला नक्षलवादी बनायचं. कळेना माणसांना भावना आसुवांची. कळेना माणसांना भावना आसुवांची. माणसाने पसरली दहशत माणसाची. माणसाने पसरली दहशत माणसाची. मनातील सूर भावनेने माणूस मारला जातोय. मनातील सूर भावनेने माणूस मारला जातोय. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आपला माणूस हरवला जातोय. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आपला माणूस हरवला जातोय. सत्तेसाठी हात आपल्याला लांडण्यामुळे आणि या विषयाला बळी पडलेल्या तरुणांमुळे मला माझा भारत देश विकायचा आहे. हे विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. हो. मंत्री साहेब या आरक्षणाचं आपलं सरकार अवघड करून ठेवलं. ते म्हणतात एकतर आम्हाला आरक्षण द्या नाहीतर ते सगळ्यांकडून आरक्षण काढून टाका. इतर म्हणतो आरक्षण बंद करा. पण असं करून चालणार आहे का? मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे जेवढं नुकसान झालं ना तेवढं नुकसान या मोर्चाने केलंय. आतापर्यंत जेवढं आरक्षण दिलं गेलंय त्यापेक्षा अधिक आरक्षण दिलं गेलं तर संविधानाच्या विरोधात होईल. संविधानाच्या विरोधात तर होणार. इथं संविधानाच्या प्रतीक जाळलं. ऐका, जे काय चाललंय ते चालू द्या. ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांचं आरक्षण काढून चालणार नाही. व ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना मिळेल अशी आश्वासनं द्या. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करावा. कोणाच्याही विरोधात जाऊ नका. अरे आरक्षणाचे इंजेक्शन जिकडे तिकडे कालवा आहे. अरे आरक्षणाचे इंजेक्शन जिकडे तिकडे कालवा आहे. आरक्षणाची हमी म्हणजे हाती गाजराचा हलवा आहे. आरक्षणाची हमी म्हणजे हाती गाजराचा हलवा आहे. सरकारची आश्वासनं ठरलेलीच असतात. अरे सरकारची आश्वासनं ठरलेलीच असतात. हातची उत्तरं सुटली की हाती पुन्हा प्रश्न सुटतात. हातची उत्तरं सुटली की हाती पुन्हा प्रश्न सुटतात. हे विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. हो, मला माझा देश शिकायचा आहे. अरे बस बस बस, आता मीच काढते माझा भारत देश विकायला. भारत देश 1 लाख 1, 5 लाख 5 लाख 1, 5 लाख 2. थांब. मला थांबवणारे तुम्ही कोण? अरे एवढ्यासाठी आम्ही 16 वर्षी स्वराज्याची निर्मिती केली. जोपर्यंत बळीराजाचं राज्य येणार नाही तोपर्यंत स्वराज्यातील शेतकऱ्यांना वाली मिळणार नाही.
होय महाराज, तुमचा आदर्श डोळ्यांसमोर घेऊन वेळेप्रसंगी दगडगोटे आणि शेणाचे गोळे झेलून आम्ही स्त्री शिक्षणाला चालना दिली. देश हा शिकूनच मोठा होतो आणि स्त्रियांना सन्मान देऊनच मोठा होतो हे आपल्याला कळायलाच हवे. अरे भारत देशा प्रजासत्ताक राहावा म्हणून देशातील जगातील सर्वात मोठे संविधान 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात लिहिले गेले. हे संविधान कोणत्याही जाती धर्मासाठी नसून सर्व भारत देशासाठी समान आहे. तर ह्या संविधानाच्या प्रती जाळून देशभक्तीला विकू पाहणाऱ्या लोकांना तुम्ही ठग पाहू नका. तर महापुरुषांच्या विचारांनी तुम्ही हा देश घडवा, नटवा व सजवा. हो हो, हे सर्व खरं आहे, पण आजकालच्या तरुणांनी तुमच्या विचारांवर चालण्याऐवजी तुमच्या विचारांचा तमाशा मांडून ठेवलाय. तुमच्या विचारांचा तमाशा मांडून ठेवलाय. काय चाललंय आजकालच्या जगात? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्या जवळ? नाही ना. मग म्हणूनच मला माझा भारत देश विकायचा आहे. भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे.